सन्माननीय विचारमंचावर उपस्थित सर्वच आमचे मित्रमैत्रिणी आहेत. पूजेवार, अनुराधा, प्रिया आणि आजच्या कार्यक्रमाच्या सरकार मूर्ती त्याचं पुस्तक प्रसिद्ध होत आहे. खूप चांगली साहित्यिक म्हणून तिचा परिचय निर्माण झालेलाच आहे, पण आता अधिकाधिक तो परिचय जो आहे तो पक्का होत चाललेला आहे. समोर खूप चांगले रसिक आहेत. मी इतक्या वेळपर्यंत थांबलेला आहात आणि म्हणून मी त्यांना आता संगीताला सांगितलं की ज्यांचे सत्कार करायचे त्यांना थोडा वेळ थांबायला सांग, कारण नाही तर सगळेच उठून जातील. आणि मला खूप महत्त्वाची गोष्ट आणि काही मुद्दे संगीताच्या लेखनाच्या संदर्भात सांगायचे आहेत. सर्वप्रथम मी संगीताचं मनापासून अभिनंदन करते, कारण एका कवयित्रीपासून सुरू झालेला तिचा प्रवास, कथा, सदर लेखन आणि आता ललित लेखन, आता पुढे कादंबरीचीही अपेक्षा आहे, आत्मकथनाचीही अपेक्षा आहे. जितकी वेगवेगळे वाङ्मय प्रकार आपण हाताळू तितकं आपलं व्यक्तिमत्व समृद्ध होत जाते. आणि तसं संगीताचं समृद्ध होत जाणारं व्यक्तिमत्व मी बघितलेलं आहे. वसईत आल्यापासून तरी मी बघितलेलं आहे, अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे मी तिच्या पुढच्या वेगवेगळ्या वाङ्मय प्रकारातील लेखनासाठी मनापासून शुभेच्छा. इथे आता आज जो ललित गद्य संग्रह किंवा ललित लेख संग्रह प्रसिद्ध झालेला आहे, त्या संदर्भात तिन्ही वक्त्यांनी आपापले विचार मांडलेले आहेत. प्रियाने फार चांगल्या पद्धतीने हे जगण्याला भिडणारं लेखन कसं आहे याच्याविषयी सांगितलेलं आहे. अनुराधाने सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये प्रगल्भता कशी केली आहे. आणि पूजेवारांनी सांगितलेलं आहे की छोट्या छोट्या अशा प्रकारच्या खेड्यामध्ये सुद्धा मोठ्या मनाची माणसं कशी असतात आणि त्यांचे अनुभव किती समृद्ध असतात. त्यावेळेला आपल्याला त्याची कल्पना नसते, पण आज जेव्हा आपण ते शब्दांकित करतो त्यावेळेला आपल्याला त्याचं महत्त्व पडतं. आणि हे फार सविस्तर पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे. आता या ललित लेख संग्रहाचं नावच असं आहे की 120 हरिभक्ती, हिंदी अशा प्रकारचं नाव आहे. 120 हरिभक्ती लौंग आणि मी, तर मी तिने शेवटी ठेवलेलं आहे. खरं म्हणजे हे सगळं तिचं लेखन जे आहे, हे ललित लेख संग्रहातलं जे लेखन आहे, जे 9 लेख आहेत, ते सगळे मीवर आधारलेलेच आहे. पण तिने मी अगदी बाजूला ठेवलेलं आहे आणि आपलं बालपण तिने त्याच्यामधून मांडलेलं आहे. तर ललित गद्याच्या संदर्भात मला सांगावं असं वाटतं की हा तिचा पहिलाच ललित गद्य संग्रह नाही आहे. मनीमानसी हाही ललित गद्य संग्रह तिचा आधी आलेला आहे. त्यामुळे मनीमानसी इथपासून सुरू झालेला ललित गद्याचा तिचा प्रवास जो आहे तो इथपर्यंत या एका मोठ्या टप्प्यावर आलेला आहे. आणि म्हणून ललित गद्य म्हणजे नेमकं काय किंवा ललित लेख संग्रह म्हणजे काय याविषयी थोडीफार आपल्याला माहिती असायला हवी आहे. कारण ललित लेख किंवा ललित गद्य हा गुजगोष्टीपासून, मराठी वाङ्मयाचा इतिहास पाहिला तर मी इतिहास सांगत नाही गद्याचा, ललित गद्याचा, परंतु गुजगोष्टीपासून सुरू झालेला आहे. नंतर निबंध आले, नंतर लघुनिबंध आले, नंतर लेखसंग्रह, ललित लेख आले, ललित गद्य आलं, मुक्त गद्य आलं. आणि त्याच्यानंतर हा प्रवास किती, हा प्रवाह जो आहे ललित गद्याचा तो खूप बुलंद होत गेलेला आहे. म्हणजे त्याच्यामध्ये स्मरण आली, त्याच्यामध्ये पत्रलेखन आलं, त्याच्यामध्ये आत्मकथनपर अशा स्वरूपाचं लेखन आलं, प्रवास वर्णन आलं, पत्रलेखन आलं आणि वेगवेगळ्या प्रकारांनी हे समृद्ध होत गेलेलं आहे. आणि आता आपण फेसबुकवर जे ब्लॉग लेखन बघतो आहोत, आजच्या काळामध्ये ब्लॉग लेखन खूप चांगले लेख त्याच्यामध्ये येतात, किंवा वॉलवर आलेलं लेखन आहे, किंवा काही जण संदेश सुद्धा जे पाठवत असतात ना छोटे छोटे, त्याच्यातही खरं म्हणजे त्यांच्या लेखनाची चमक दिसत असते. आणि पण ते त्याला सुसंगत अशा प्रकारची नक्षी तयार करून मग तो लेख तयार करायचा असतो. को रिलेटेड अशा प्रकारची डिझाईन त्याच्यामध्ये. आता तिच्या मुली तर डिझायनरच आहेत,
आणि त्यामुळे तिच्या आईपासून चालत आलेला वारसा तिच्या मुलींना आणि तिच्या नातवंडांच्या मध्येही असेल असू शकेल कदाचित. तर तशा पद्धतीनं ते एक केलं पाहिजे. तसं या मधील या लेखामध्ये आलेलं आहे असं मला दिसतं. आणि त्याच्यामध्ये आपल्याला दिसून येतं की व्यक्ती मानस ज्याप्रमाणे असतं त्याप्रमाणे समूह मानस देखील असतं. समाजाचंही ते चित्रण असतं, मोठ्या प्रमाणावर समाजाचं चित्र असतं आणि आपण एक त्याच्यातला बिंदू असतो. त्यामुळे आपलं मानस, व्यक्तीचा मानस आहे तेही त्याच्यातून कसं उलगडत किंवा घडत गेलेलं आहे हेही आपण बघत असतो. हे संत ज्ञानेश्वरांनी या संदर्भामध्ये, या भाषेच्या संदर्भामध्ये किंवा अशा प्रकारच्या लेखनाच्या संदर्भात असं म्हटलेलं आहे की साच आणि मवाळ, साच सत्य लेखन असलं पाहिजे. संगीताच्या लेखनामध्ये हे सगळं सत्य तिने सांगितलेलं आहे, तो मोकळेपणाने एक प्रकारे तिने आपल्या मन खूप खुलं करून सांगितलेलं आहे. आणि खरं म्हणजे की ललित लेखन हा एक अत्यंत खुला आणि लवचिक प्रकार आहे, साहित्य प्रकार आहे की त्याच्यामध्ये या वेगवेगळ्या अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडलेले अनुभव जे असतात ते सगळे एकत्र येतात आणि त्याचं जसं कॅलिडोस्कोप सारखं एका शोभादर्शक यंत्रासारखं आपण आपल्याला त्या वेगवेगळ्या कोणातून फिरवल्यानंतर वेगवेगळी अशा प्रकारची नक्षी दिसत असते. तर साच आणि मवाळ, साच सत्य त्याच्यामध्ये असा, मवाळ अत्यंत मवाळ भाषेमध्ये खूप आक्रमक अशी वृत्ती त्याच्यामध्ये दिसत नाही. मितले आणि रसाळ, मितले मीत अगदी थोडक्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि रसाळ, ते रसाळ शैली, आपली एखाद्या व्यक्तीची शैली कशी असते आणि शैली म्हणजे माणूसच असतो, त्या माणसाची ते वर्तनाची जी पद्धती असते, जगण्याची जी पद्धती असते तीच त्याच्या लेखनातून आहे. शब्द तसे कल्लोळ अमृताची कल्लोळ असतात असं ज्ञानेश्वरांनी म्हटलेलं आहे की आपल्या मनामध्ये जे मंथन चाललेलं आहे, जे चिंतन चाललेलं आहे, त्या चिंतनातून हे सगळे अनुभवाचं अमृत किंवा अमृताचा अनुभव, अमृतानुभव किंवा अमृत हे सगळं आपल्या लेखनातून बाहेर येत असते. तसं संगीताच्या लेखनामध्ये आलेलं आहे. आणि हा कार्यक्रम आज होतो आणि मला असं वाटतं की या कार्यक्रमाचाही विडा चांगला रंगलेला आहे. एक कुठे साताऱ्यामध्ये, कोल्हापूर या विभागामध्ये साताऱ्यामध्ये राहणारी आणि पानपट्टीच्या दुकानावर काम करणारी छोटीशी मुलगी, 2 वेळा घातलेली, त्या ठेल्यावर बसणारी किंवा त्या गाडीवर बसणारी किंवा त्या टपरीवर बसणारी आणि एकदम वसईमध्ये आलेली आहे. आणि वसई तर नागवेलीच्या पानासाठीच प्रसिद्ध आहे. मला असं वाटतं की वसईमध्ये आल्यानंतर तिचं लेखन जास्त बहरलेलं आहे आणि त्यामुळे तिने लेखनाचा विडा उचलला आणि वेगवेगळ्या प्रकारचं लेखन ती करत गेली आणि हा विडा छान रंगत गेलेला आहे. आणि या पुस्तकामध्ये तो फार चांगल्या पद्धतीने रंगलेला आहे असं मला वाटतं. आणि त्याचं कारण आहे की इकडच्या मातीचा, नागवेलीचा पानांचा गुण आहे, तर ते पान फार रंगलेलं आहे. आणि ती तर असं सांगितलेलंच आहे, त्याच्या तिच्या शीर्षकामध्येच तिने सांगितलेलं आहे की हरिपत्ती, लवंगी मिरची कोल्हापूरची, जो तिखटपणा आहे ती सातारची आहे आणि हरिपत्ती ही वसईची आहे. आणि तेही चांगल्या पद्धतीने 120 प्रकारचं पान इथे रंगलेलं आहे असं मला या लेखनामधून वाटतं. आणि तिने स्वतःच सांगितलेलं आहे की तिने तिच्या मनाचा तळ शोधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि लख्खपणे तिला त्या सगळ्या आठवणी जाणवल्या. त्यामुळे ललित लेखामध्ये जे आत्मकथनपर अशा प्रकारचं जे लेखन आलेलं असतं, खरं म्हणजे खूप मला असं वाटतं सारखं वाचताना हे मला जाणवत गेलं संगीता की खरंच तुला आत्मकथन लिहायला पाहिजे, कारण तू सगळं सत्य लिहिलेलं आहे. आत्मकथनामध्ये सत्य आलं पाहिजे, तो त्याचा आधार असतो, तो त्याचा खरा, ती त्याची खरी भूमी असते, भूमिका असते, ते सगळं त्याच्यामध्ये आलेलं, काही लपून ठेवलेलं नाहीये. इतक्या सुंदर पद्धतीने तिने ते सगळं सांगितलेलं आहे. आणि त्यामुळे जितक्या तरलपणाने तिने सांगितलेलं आहे, जितक्या मोकळेपणाने तिने सांगितलेलं आहे, त्यामुळे लख्ख अशा प्रकारचं चित्र तिच्या बालपणाचं आणि तिच्या एकूणच कुटुंबाचं आपल्या नजरेसमोर येतं. आणखी एक मला असं वाटतं की जितकं वेगळ्या प्रकारचं साहित्याच्या प्रवाहात येईल, म्हणजे तिने घाटी समाजाचं वर्णन केलेलं आहे आणि त्याच्यानंतर प्रगत होत नंतर आपण शहरी नागरीकरणाचंही वर्णन त्याच्यामध्ये आलेलं आहे.
तितकं साहित्य सुद्धा समृद्ध होत जातं आणि आपण सुद्धा समृद्ध होत जातो. त्यामुळे एका वेगळ्या थाटामध्ये तिने जे हे वर्णन केलेलं आहे तेही मला फार महत्त्वाचं वाटतं. कारण भाषा, वर्तन, विचार करण्याची पद्धती आणि एकूणच अनुभवाला जो एक प्रकारे आयाम प्राप्त होतो ना, एक ते तासून घेतले जातात सगळे अनुभव आणि त्याला जो एक आयाम प्राप्त होतो तो आपल्याला इथे तिला एक जीवनाविषयीचं आणखीन एक वेगळं भान यायला लागतं. म्हणजे ती आपलं बालपण विसरू शकत नाही, कारण आई सोडून गेलेली आहे, अगदी लहान या 2 मुलींना सोडून गेलेली आहे आणि ते तिच्या मनाला म्हणजे आपण आई कधी कशी आहे ती बघितलेलीच नाहीये. त्यामुळे हे जे ललित बंध आहेत त्याच्यामध्ये तिचे विषय सुद्धा कसे आहेत बघा, की हे सगळे बालपणातले अनुभव आहेत, म्हणजे बहुसंख्य असे बालपणातले अनुभव आहेत. त्यामध्ये चोरी करण्याच्या संदर्भातला अनुभव आहे, आंतरधर्मीय लग्न केलेल्या मावशीचा संदर्भ आहे, नवरा पान निडा खातानाचा जो प्रसंग आहे तो वर्णन केलेला आहे, अस्वच्छता गृहे जी आहेत त्याच्या संदर्भात आहे, मनात रुतलेली व्यक्ती आहे याच्यामध्ये, कोंबड्या आहेत, म्हणजे साधारणपणे आपण काय पोपट, कुत्रा, मांजरी वगैरे हे सगळं पाळू शकतो पक्षी, पण कोंबड्या पाळणं आणि कोंबडी पाळणं म्हणजे कोंबड्यांची आवड, एक आवड म्हणून कोंबडी पाळणं या संदर्भात तिने फार छान लिहिलेलं आहे. कंपनीबाईच्या संदर्भात सहसा कोणी लिहित नाही, त्याच्यावर तिने म्हणजे जे आपण खूप दुर्लक्षित केलेलं असतं किंवा जे उपेक्षित असे विषय असतात त्या विषयांना तिने हात घातलेला आहे असं मला दिसून येतं. त्यामुळे एकूणच हे सगळं जे लेखन आहे हे नातेसंबंधांचं लेखन आहे असं मला वाटतं आणि तो फार महत्त्वाचा अशा प्रकारचा या लेखनाचं वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. खरं तर हे सगळं वातावरण म्हणजे सिंड्रेलाच्या कथेसारखंच आहे आणि तिने सांगितलेलंच आहे की आमची सिंड्रेलाच भेट होती. तर सिंड्रेला जी होती की जिला आपल्या सावत्र आईकडून आणि सावत्र बहिणींकडून त्रास होत होता आणि मग कुठेतरी नाचाचा कार्यक्रम होता आणि तिला काही घेऊन जात नव्हते, मग ती जाते आणि पण ती जाते, तिला एक कोण एक जादूगार भेटलेली असते, ती सिंड्रेलाच्या कथेमधली सिंड्रेला आणि मग तिचं बूट हरवतो. मला वाटते की खूपशा प्रकारात म्हणजे आता खूप मी खोलामध्ये जाऊन ते सांगत नाही पण आता बोलण्यामध्ये आलेलंच आहे. तर मला वाटते की या बालपणाचा, या सिंड्रेलाचा, या संगीताचा, या सिंड्रेलाचा हरवलेला बूट जो आहे तो मला वाटते की तिच्या लेखनामध्ये सापडलेला आहे. तिची लेखणी म्हणजे तो हरवलेला आणि तो बूट तिला सापडला आणि तिने या लेखनामध्ये एक बूट काढला ना, आपण कल्पना बूट काढणं म्हणजे कल्पना शक्ती असणं असंही आपण म्हणूया. तर त्यामुळे सगळी तिच्या लेखनातली बीज जी आहेत ती तिच्या बालपणामध्ये दडलेली आहेत आणि तिची आईच खरं म्हणजे कलावंत होती. तिने बघितलेलं नाही आहे, त्या संदर्भात मी नंतर बोलते, पण तिने आईला बघितलेलं नाही आहे, म्हणजे जे बघितलेलं आहे ते तिच्या स्मरणातही नाही आहे. इतक्या लहान वयात त्यांची आई तिला सोडून गेलेली आहे, पण तिची आई जे करायची ना ते एका कलावंताला शोभणार कलाकार होती. त्यांच्या बनवणं, मण्यांचे ससे करणं, त्यांच्या पोपट तयार करणं मण्यांचे आणि ते प्रेम करून लावणं, गालीचे विणणं, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी ती घरातल्या घरात जी करायची. तर ही जी तिची निर्मिती क्षमता होती ना आईची, ती सगळी संगीताने त्यांच्या बहिणीमध्ये, त्यांच्या कुटुंबामध्येही आलेली आहे. कदाचित तिला माहिती नव्हतं त्या बिचाऱ्या आईला की आपण कलावंत आहोत आणि 2 मुलींना जन्म दिलेला आहे आणि हे पण एक मोठी तिने एक कलाच निर्माण केलेली आहे असं मला वाटतं. आणि ती कला लहानपणामध्येच संगीतामध्ये दिसून आलेली आहे. तिच्या लेखनावरून जे दिसतं की कुठेतरी मॅक्सी असायचे जुने झालेले आणि ते पाडून त्याचा वरचा टॉप करायची. आई गेल्यानंतरच्या या सगळ्या गोष्टी आहेत, ही पण एक कला आहे. आणि तिची लेखनशैली जी आहे, कदाचित तिच्या लेखनाच्या संदर्भात ती बीजही इथे सापडतात कुठे की तिने आईच्या संदर्भात एक कविता दिलेली आहे की आई कधी निवर्तत नाही, आपल्याच लेकरांच्या पोटी ती पुन्हा पुन्हा जन्म घेते. तसं तिच्या आईच्या पोटी जन्मलेली ही लेकरं आणि या आईच्या पोटी जन्मलेली त्यांची दुसरी लेकरं, यांच्यामध्ये ही सगळी कला कशी आलेली आहे हे आपल्याला याच्यातून दिसून येतं. जीवनात मला एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये जाणवला, तो म्हणजे जीवनातील विरोधाभासातून फुलत गेलेली कथानक आहे. म्हणजे सगळ्या लेखांची कथानकं जी आहेत, कथानकं म्हणजे काही त्या कथा नाही आहेत, म्हटलं तर कथाही आहेत,
म्हटलं तर त्याच्यातून कादंबऱ्याही होऊ शकतील एकेका लेखामधून. इतकं लिहिण्यासारखं तिच्याकडे आहे, पण तिला ते एका लेखातून व्यक्त करावं असं वाटतं. म्हणजे 8-8, 9-9, 10-10 पानांचे लेख आहेत तिचे. तर तिला ते सगळं बालपण जे होतं ते कोणत्या कोणत्या मुशीतून, कोणत्या कोणत्या साच्यातून मला बाहेर काढता येईल तशा पद्धतीने ती काढत गेलेली आहे. म्हणजे इथे आपल्याला असं दिसून येईल की वडिलांनी तिच्या दुसरं लग्न केलं आणि या बहिणींची सिंड्रेला झाली आणि मावशीने जो आंतरधर्मीय विवाह केला आणि ती मावशीच्या घरामध्ये गेली, त्या घरातल्या बाया मावशीला बहिणीसारख्या. हा महत्वाचा विरोधाभास मला वाटतो की घरामध्ये या बहिणींना प्रेमाचं वातावरण नाही मिळालं वडिलांच्याकडून, पण मावशी जी दुसऱ्या धर्मामध्ये गेलेली आहे, दुसऱ्या समाजात गेलेली आहे, तिथे तिचे आणखी वेगळे प्रश्न होते, पण त्या घरातल्या लोकांनी तिला बहिणीसारखं वागवलेलं आहे. आणि तिची मावशी जी होती ती या सिंड्रेलांना, या 2 सिंड्रेलांना आपल्या मुलीसारखं वागवते. हाही फार मोठा विरोधाभास आहे, कारण तिला मावशीला घरी येण्याची, इथे आईकडे येण्याची मुभा नव्हती, पण ती कशी तरी लपत छपत यायची आणि या मुलींवर प्रेम करायची, काय काय वस्तू घेऊन यायची. हा एक भाग आहे. दुसरा एक विरोधाभास मला जाणवतो तो म्हणजे आजीच्या घरामध्ये छोटंसं आजीचं घर होतं आणि त्या आजीच्या घरामध्ये जी कमी माणसं होती त्याच्यातून तिला इतकं प्रेम मिळालं की तो तिला खूप मोठा अवकाश जाणवत होता, खूप मोठा स्पेस ना, अवकाश, जागा तिला जाणवत होती. आणि जेव्हा तिला स्वतःचं घर, जेव्हा संगीताने जेव्हा स्वतःचं घर निर्माण केलं, तयार केलं, त्यावेळेला तिला ते घर खूप अरुंद वाटायला लागलं. म्हणजे किती सगळी माणसं असूनही तिला ते कमी, ती जागा कमी आहे असं वाटायला लागलं. कारण आजीचं घर, तिच्या आई, तिला आईच म्हणत होती, तर तिचं एक विस्तारित अशा स्वरूपाचं कुटुंब होतं आणि संगीताचं आत्ताचं कुटुंब हे विस्तारित स्वरूपाचं व्हायचं होतं. त्यामुळे तिची सुरुवात होती. आणखी मुद्दा जाणवतो की इंजेक्शनला घाबरणारी ही जी मुलगी आहे, ही मुलगी तिच्या बाळपणाच्या वेदना कशा प्रकारे सहन करते आणि त्याला सामोरी जाते, हा एक भाग आहे. तिसरा आणखी पुढचा मुद्दा असा आहे की तिच्या मनातल्या तारा ज्या विचारांनी जुळल्या जात असत ती व्यक्ती लगेच त्यांच्या समोर येऊन उभी राहायची. जसं तिच्या बाळपणाच्या तिला काळा सुरू झालेले होते आणि नवऱ्याची तिने आठवण केली आणि नवरा दारामध्ये दत्त म्हणून उभा राहिला. परंतु विरोधाभास असा आहे की तिला आवडणारी माणसं मात्र तिला मिळू शकली नाही. ते प्रिय मधलं एक पात्र की तो अनामिक अशा प्रकारचा, कोणाविषयी तरी पण एक फार सुंदर, एक तरल आणि कोमल अशा प्रकारची भावना निर्माण झालेली आहे, पण ती व्यक्ती आपल्याला मिळू शकत नाही, हाही भाग आहे. आणि दुसरं एक असं जाणवतं की त्या कामवालीच्या बाबतीमध्ये की ती तिला हवीशी वाटते, परंतु तिला त्या एका वेगळ्या त्वचा रोगाने झपाटलेलं असल्या कारणाने तिला असं वाटतं की म्हणजे तिला आपण घरातून काढून टाकणारे खूप कृतज्ञ ठरेल, लटकट ठरेल. म्हणजे आपला पुढेपणा सिद्ध होईल की आपण स्वतःला साहित्यिक म्हणून म्हणतो, संवेदनशील असं म्हणतो आणि या बाईला कसं आपण घरातून बाहेर काढायचं. आणि त्याच्या संदर्भात सुद्धा ती खूप मोकळेपणाने कबुली देते. ही फार मोठा गुण आहे असं मला वाटतं. त्यामुळे काही वेळेला घरकामाला बाई मिळणं कठीण जातं, मिळालेली बाई आहे ती तिला गमवावी लागते, पण अशा पद्धतीने ती सामोरी जात नाही. महत्वाचा मुद्दा या लेखनाच्या संदर्भात मला जाणवतो तो म्हणजे सांस्कृतिक सौहार्दाचं दर्शन आहे आणि सामाजिक दबावाचंही दर्शन आहे. चाळीचं वर्णन केलेलं आहे, फार छान केलेलं आहे की विविध समूहाचे लोक तिथे राहत असत आणि काझी नावाच्या एका मुस्लिम कुटुंबाचा त्यांचा शेजार होता, त्यांच्याशी अतिशय सुंदर नातेसंबंध निर्माण झालेले होते. मावशीने केलेला आंतरजातीय, आंतरधर्मीय अशा स्वरूपाचा विवाह आहे, पण त्यामध्ये दोन्ही पद्धती, कारण तिने कपाळावर कुंकू लावलेलं नाही पण तिचं गोंधळ आहे, त्यामुळे ती मराठी समाजातली आहे हेच समजतंय. आणि ती इथे आईकडे आल्यानंतर, आजीकडे आल्यानंतर ती कुंकू कपाळाला न लावून घेता गळ्याला कुंकू लावले आणि त्यामुळे मुस्लिम समाजाचं दर्शन हा आणि अत्यंत सौहार्दाचं अशा प्रकारचं वर्णन मला याच्यामध्ये दिसलं. आणि सामाजिक दबाव अशा पद्धतीने दिसतो आहे की मावशीने केलेला जो आंतरधर्मीय विवाह आहे ते लेखिकेच्या नवऱ्याने समजून घेतलेला आहे, पण त्याच्यावरही सामाजिक दबाव आहे. कारण तो असं म्हणतो की आपल्या घरातल्या लोकांना आपण जास्त त्याच्या संदर्भात बोलूया नको,
कारण त्यांच्या घरातल्या लोकांच्यावर दबाव आहे, शिवाय तिच्या आजीच्यावरही दबाव आहे, सामाजिक अशा प्रकारचा दबाव असतो. पण तो सगळा दबाव एका बाजूला आहे आणि सामाजिक सौहार्द आहे हेही आपल्याला दिसून येतं. आणि पण काही बाबतींमध्ये जाहीरपणे आपल्याला सांगता येत नाही याची खंतही तिच्या मनाला कुठेतरी आहे असं मला वाटतं. दुसरं एक असं आहे की ज्या विषयाला कोणी स्पर्श करणार नाही अशा विषयांना तिने स्पर्श केलेला आहे की म्हणजे कोणी खजावणार नाही लिहिण्यासाठी त्या विषयावर तिने लिहिलेला आहे की त्याच्यामध्ये शौचास जाण्याचा प्रसंग आहे. तो वाचत असताना मला बलूतची आठवण झाली. दया पवारांनी जे सांगितलेलं आहे की आधी जे बाहेरचं गावातलं राहणं होतं, त्यांचं वास्तव्य जे होतं ते होतं, आणि नंतर जेव्हा शहरामध्ये आल्यानंतर आपल्या घरामध्येच हा हे शौचालय आहे, स्वच्छ आहे, सगळं आहे. पण तरी सुद्धा दया पवारांनी अतिशय मोकळेपणा लिहिलेला आहे की आतमध्ये गेल्यानंतर दारावर थाप मारल्याशिवाय ते बाहेर येत नसत. कारण तिकडे लाईनीमध्ये उभं राहिल्यानंतर त्यांना दारावर थाप मारल्यानंतर किंवा आरडाओरडा केल्यानंतर बाहेर यावं लागतं. ते म्हणजे भाषेला कसली घाण जिंकत नाही, घाण आपल्या मनामध्येच असतं. आणि मी आता मीने जे सांगितलं की मलेशियाला गेल्यानंतर आपण जेव्हा शौचालय कुठे असेल, वॉशरूम कुठे असेल असं बघायला लागतो, तेव्हा तिथे थंडास असं मी आता गेले होते तर मला थंडास म्हटलं, आपण सगळंच म्हणतो, हे लोक थंडास म्हणतात मले भाषेमध्ये. आणि आता तर लहान मुलांच्या हगीच मिळतात, हे सुद्धा आहेच ना, भाषेला घाण चिकटते का? कधी नाही चिकटत. तर हा जो सगळा भाग आहे तो येण्याची आवश्यकता आहे, जो आपण दुर्लक्षित करतो किंवा ज्याच्याविषयी आपल्याला खूप संकोच वाटतो. त्याच्यातच खरं आपल्या मानसिक घडण कशी आहे की मोकळेपणा जो आहे तो मोकळेपणाने सांगण्याचं ध्येय मला असं वाटतं की साहित्य देतं. ते तिच्या लेखनामध्ये आहे. शेण गोळा करण्याचा प्रसंग आहे, कोंबड्या पाळणं आहे, पानपट्टीच्या दुकानामध्ये बसणं आहे, आणि वयात आल्याची जाणीव झाल्यानंतर आपण सगळे कामं करायची का, विशेष करून शेण करताना गाय शेणताना जेव्हा ते शेण गोळा करायचं त्यांच्या मागे मागे फिरायला लागायचं भूमिका घेऊन. पण मग तिला हेही जाणवायचं की आपण कुठच्या शाळेमध्ये शिकतो आहोत, आपण कर्मवीर भाऊराव पाटलांच्या शाळेमध्ये शिकतो आहोत. आणि त्यामुळे रयत शिक्षण संस्थेमध्ये त्यांचं ध्येयच आहे की शिका, कमवा आणि शिका. तर ते तत्व आल्यानंतर तिला जाणवतं की हे काम करण्यामध्ये सुद्धा काही कमीपणा नाही आहे, हे तिला जाणवायचं आहे. आणि मग तिला एक हुरूप येतो काम करण्यासाठी. हा तिच्या मनाचा जो पारदर्शीपणा आहे तो पारदर्शीपणा मला याच्यामध्ये दिसून आला. वसईमधलं जे वास्तव्य आहे तर वसईमध्ये त्यावेळेला मला वाटते की 1990 नंतर साधारण हा वसई की तेव्हा नागरीकरणाची प्रक्रिया सुरू झाली होती. ते वातावरण कसं ना त्या इमर्जन्सी आणि तो जो भाग सगळा गोठीवऱ्याचा भाग आहे, म्हणजे वसई पूर्वेकडचा भाग आहे, तो भाग कसा होता, रस्ते नव्हते, पाणी नव्हतं, पुन्हा अस्वच्छता किती होती, काम करण्यासाठी कोणी मिळत नव्हतं. या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, नागरीकरणाचे जे प्रश्न आहेत ते नागरीकरणाचा प्रश्नही म्हणजे एका गावाकडून जेव्हा ती शहरामध्ये येऊ पाहते आणि शहराच्या जवळच्या एका उपनगरामध्ये राहण्याचा प्रयत्न करते तेव्हा तिला तिथेही समस्यांना तोंड द्यावं लागतं. आणि हा सगळा ती आत्मशोध घेते आहे. हे फार म्हणजे साहित्याचं ते खरं तर उद्दिष्टच आहे. भाषा हा या लेखनाचा एक मोठा महत्त्वाचा भाग आहे, वैशिष्ट्य आहे असं मला वाटतं. आणि हे वाचत असताना जेव्हा आजीचं त्या बोचक्यामधून जुने कपडे उपसत आहे आणि ती जणू काही आईची एक एक गोष्ट चुकसून काढत आहे आणि आम्हाला सांगत आहे, हे जेव्हा मी वाचलं तेव्हा मला आठवलं की मला वाटते 60-65च्या काळामध्ये एक धागा सुखाचा नावाचा एक सिनेमा आलेला होता आणि त्याच्यामध्ये एक फार सुंदर गाणं आहे, काहीकरांचं गाणं आहे की ठाऊक आहे का तुझं काही कशी होती रे साक्षी आहे. तर घरातल्या लोकांकडून कळतच नाही आपली आई कशी होती, कारण त्या बालकाची आई गेलेली असते आणि म्हणून तो शेजारी त्यांच्या एका झाडाच्या पारावर बसणारा एक भिकारी असतो, म्हणजे एक असा उपेक्षित ग्रस्त असतो गावातला, त्याला ते बालक विचारतो की ठाऊक आहे का तुझं काही कशी होती रे माझी आई.
तर ती तिची आजी तिच्या एक एक आठवणी, म्हणजे या मुलींनी आपल्या आईचा चेहरा बघितलेला नाही, आईने या मुलींचा चेहरा बघितलेला आहे, परंतु ते चेहरे एकमेकांना पारखे झालेले आहेत खूप बालवयामध्येच. आणि तिच्या आजी तिची आई होऊन राहत आहे. आणि इथे खूप छान एक असं आलेलं आहे की आजी त्या बोचक्यातून एक 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 कपडा काढावा, एक 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 चिंधी काढावी, त्याप्रमाणे एक एक आईविषयीची गोष्ट सांगत राहते आणि आईची ओळख करून देते. आणि कारण आई जाणं कोणत्याही वयामध्ये, बालपणात असो की म्हातारपणामध्ये असो, खूप मोठं वय झाल्यानंतरही आई जाणं असो, पण आई जाणं म्हणजे आपलं भावविश्व कोलमडून पडण्यासारखं आहे. परंतु तिच्या आजीने ते सावरून धरलेलं आहे. मला आपल्या बहिणाबाई चौधरीची कविता आठवते की लेकीच्या माहेरासाठी माझ्या सासरी आणते. म्हणजे खूप लेकीला त्रास होत असतो, परत आईला त्रास होत असतो, परंतु आपल्या लेकीला माहेर मिळावं म्हणून ती आई आपला नव्याचा मार सगळा सहन करत असते. तिची आजी जी आहे, त्या संगीताची आजी, ती या लेकींना माहेर मिळावं म्हणून ती सगळा त्रास सगळं म्हणून सहन करत असते. आणि ती तिच्या बोलण्यातून, ते तिच्या वागण्यातून कसं दिसून येतं हे आपल्याला त्या आजीचं व्यक्तिमत्व जे आहे आणि आजोबांचं व्यक्तिमत्व जे आहे, ते जरी फार करारी असले किंवा पोलिसामध्ये असले तरी सुद्धा पण तिच्या आजीची जी अतिशय मायाळू, प्रेमळ अशी जी आजी आहे ती आपल्या नजरेसमोर. आणि तिच्या आईचं आणि आजीचं दुःख ऐकून संगीता असं लिहिते की आम्ही एकदम मोठे झालो, आम्ही एकदम वाढलो वयाने. आता त्या भाषेमध्ये बघा, भाषेच्या संदर्भामध्ये ती असं म्हणते की पायरीवर गप्पा मारत बसलेल्या लांब लचक चाळी. तर चाळी कशा गप्पा मारणार, पण चाळीमध्ये लोक एक पायरीवर बसून एकमेकांची गप्पा मारतात. तर तिची भाषा ही हे या लेखिकेचं वैशिष्ट्य आहे की तिने भाषा कशी वळवलेली आहे ना, की पायरीवर गप्पा मारत बसलेल्या लांब लचक चाळी. नंतर मावशी कशी हसायची किंवा रडायची किंवा दुःख आपलं कसं व्यक्त करायची किंवा नकार कसा व्यक्त करायची. तर मावशी दोन्ही ओठ गप्पासारखे करून नाकाजवळ न्यायची आणि आईला राग असेल तर तो गिळून टाकायची. आजीने म्हणजे तिच्या आईने म्हणजे तिच्या आजीने आपल्या काळजाचा पदर केला होता. इकडच्या पानपट्टीची मुंबईत गादी कशी समिती मला अजून कळलं नाही. अशा प्रकारची भाषा जी आहे ती मी मुद्दाम लिहूनच काढलेला आहे की आईच्या पात्रांना हात लावला की मला आईचा वास यायचा. आई नसलेल्याचं दुःख एक झाडच मनात उजायला लागलं होतं. तर सिंड्रेला कुठे कुठे दिसते त्यांच्यामध्ये, तिने स्वतःच सांगितलेलं आहे की आमची सिंड्रेला झालेली होती. तर हे सगळं सिंड्रेलाचं जे मनोगत आहे त्याच्यात ती असं म्हणते की 1000 लिटर पाणी भरल्यानंतर दुनियाभरचे कावळे पोटामध्ये ओढायला लागायचे, गोळा व्हायचे. म्हणजे आपल्या सावत्र आईला सांगू शकत नव्हते की आम्हाला भूक लागलेली आहे. सकाळ होताच दिवसाचा उग्र चेहरा समोर यायचा. आयुष्याचा जोडीदार निवडताना राजकुमारांची तशी कमी नव्हती, परंतु वडिलांच्या नाकाचा प्रश्न होता. म्हणजे आपल्या मुलींवर जेव्हा अन्याय होत होते त्यावेळेला या वडिलांना तोड नव्हतं आणि मुली मोठ्या झाल्यानंतर त्यांना नाकार, त्याच्या नाकाचा प्रश्न निर्माण झाला. आधी अन्यायाच्या संदर्भात कुठेच बोलताना दिसत नाही आणि लग्नाच्या वेळेला मात्र त्यांच्या नाकाचा प्रश्न निर्माण झाला. कारण नाक सगळ्यात महत्वाचं, म्हणजे पद महत्वाची, प्रतिष्ठा महत्वाची. तिच्या आजीने असं म्हटलेलं आहे की म्हणजे म्हणी वाक्प्रचार असे 1-2 ठिकाणी आलेलेही दिसतात मला, पण त्या आजीच्या तोंडून आलेले आहेत त्यामुळे त्याला महत्व आहे. की किती सुंदर भाषा बघा, ज्यास मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे. अभिजात भाषा म्हणजे सामान्य माणसाची भाषा. ज्या भाषेला आपण अशुद्ध म्हणत होतो, ज्या भाषेला आपण प्राथमिक स्वरूपाची भाषा म्हणत होतो, त्या भाषेने आपल्याला हा दर्जा प्राप्त करून दिलेला आहे. ही सामान्य लोकांची भाषा, गावातली भाषा, बोली भाषा. तर ती म्हणते, आजी म्हणते की सुग्रणवती माझी लेक, इन कामाला नंबर 1, विणकाम विणकाम करण्यासाठी नंबर 1. नंतर ऑफिस टाइम फुलांच्या संदर्भात तिने फार छान लिहिलेलं आहे की मला पानावरात ठेवलेले मुलं वाटायची की ऑफिस टाइमची फुलं बघितल्यानंतर
की आईची वाट बघून बघून संध्याकाळपर्यंत कोणी येऊन गेली नसायची. पुस्तकाला जसा वास तसा नव्या घराला वास यायचा. कामं इतकी करावी लागत की ते पाटावरवंटा अजिंक्य ताऱ्यावरून ढकलून द्यावं असं वाटत असेल. तर अशा पद्धतीने हे 120 पान हरिभक्ती लवंग आणि मी असं खूप हिरवं झालेलं आहे. आणि ते वाचल्यानंतर मला असं वाटतं की आपलीही ओठ रंगतील, जीभ रंगेल आणि संगीताने ते खूप छान शब्दातून रंगवलेलं आहेच, अनुभवातून रंगवलेलं आहेच, पण आपण वाचल्यानंतर आपणही त्याच रंगामध्ये रंगून निघू अशी मला आशा वाटते. मी शुभेच्छा देते आणि थांबते. धन्यवाद.